नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि आजचा विषय आहे की रेरा अंतर्गत रजिस्टर्ड नसलेले, नोंदणीकृत नसलेले प्रोजेक्ट आणि होम बायर्स ज्यांनी फ्लॅट खरेदी केलेला आहे त्यांचे अधिकार काय काय आहेत. बऱ्याच वेळेला आपण फ्लॅट खरेदी करायला जातो आणि खोटे आश्वासनं दिले जातात किंवा उशिरा पोझिशन मिळतं, आपले पैसे अडकतात. तर या सर्वांवर काय उपाय आहे आणि रेरा अथॉरिटी म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपण हे बघू की रेरा ॲक्ट म्हणजे काय. रेरा ॲक्ट म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2016. या ॲक्ट अंतर्गत या ॲक्टचे 3 प्रायमरी कर्तव्य आहेत, 3 प्रायमरी उद्देश आहेत. एक, बिल्डरवर नियंत्रण आणणे, बायर्स जे होम बायर्स आहेत त्यांचं संरक्षण करणे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे, हे या कायद्याचे मेन उद्देश आहे. तर आता जर का तुम्ही एखादा फ्लॅट खरेदी करत असाल, बुकिंग करत असाल, तर तुमचे अधिकार काय काय आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. आता तुम्ही जर का एखाद्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदी करत असताल तर सगळ्यात पहिले नोंदणीकृत आहे का नाही हे तपासण्याचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणजे ज्या ज्या प्रोजेक्ट अंतर्गत तुम्ही तुमचा फ्लॅट घेणार आहात तो प्रोजेक्ट रेराकडे नोंदणीकृत केलेला आहे का नाही, लेआउट प्लॅन सँक्शन आहे का नाही, सर्व गोष्टी रेराच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहेत का नाही, हे सर्व तपासण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि हे जर नसेल तर तुम्ही तक्रारही करू शकता, ऑनलाईन तक्रार करू शकता. दुसरा अधिकार काय आहे की वेळेवर घर मिळवण्याचा अधिकार आहे. जर का बिल्डरने सांगितले की 3 वर्षात कंप्लीट होईल, ह्या तारखेला तुम्हाला तुमचा फ्लॅट मिळेल, तर त्या तारखेला तुम्हाला तुमचं घर मिळणे हे बंधनकारक आहे. जर नाही मिळालं तर जेवढा उशीर होईल तेवढा उशिरापर्यंतचा पूर्ण व्याज किंवा दिलेले पैसे व्याजासह परत मिळवण्याचा अधिकार तुम्हाला आहे मित्रांनो. हा दुसरा अधिकार आहे. तिसरा म्हणजे जर का आता प्रोजेक्ट चालू झालेला आहे, फायनल झालेला आहे आणि जर का बिल्डरला काही चेंज करायचा असेल तर तो चेंज विदाऊट संमती, जेवढे फ्लॅट होल्डर आहेत त्यांची संमती घेतल्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही. जसं की ॲम्युनिटी स्पेस इकडल्या तिकडे टाकायचं आहे, बदलायचं आहे, एखादा स्ट्रक्चरल चेंज करायचा आहे, तर या सर्व गोष्टी फ्लॅट होल्डरची प्रायर परमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला बदलता येणार नाही. हे तिसरा अधिकार आहे. डिफेक्ट लॅबिलिटी. जर का तुम्ही फ्लॅट घेतलेला आहे मित्रांनो आणि पहिल्या 5 वर्षातच काही त्याला डिफेक्ट लॅबिलिटी आली तर त्याला सुद्धा 30 दिवसाच्या आत जी पण काही, समजा तुमच्या घराला भेगा पडल्या असतील, चिरा पडल्या असतील किंवा लिफ्ट चालत नसेल, तर अशा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही रेरा अंतर्गत कंप्लेंट करू शकता. आणि बिल्डरची लॅबिलिटी आहे की 30 दिवसामध्ये त्याला ही डिफेक्ट लॅबिलिटी क्लिअर करून द्यावं लागेल आणि त्याला ती सुविधा परत चालू करून द्यावं लागेल. आणि 5 वर्षापर्यंत जे काही बिल्डिंगला खर्च लागणार आहे ते सुद्धा त्यांनी त्या प्रोजेक्ट अंतर्गत करून देणं हे बंधनकारक आहे रेरा अंतर्गत. तर ह्या रेराच्या कायद्यामुळे काय काय फायदा झाला मित्रांनो की होम बायर्सला वेळेवर घर मिळते, प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट होत आहे. जे बिल्डर कंप्लीट घेताना प्रोजेक्ट घ्यायचे आणि नंतर अर्धवट सोडून जायचे, तर अशा गोष्टी टाळल्या जात आहेत. बिल्डरला पण कंट्रोल पूर्ण दिलेला आहे. आता आपण हे समजून घेऊ की कुठल्या प्रोजेक्टवर रेरा नेमका लागू होतो. रेरा हा 500 स्क्वेअर मीटर किंवा त्यापेक्षा कुठलाही मोठा प्रोजेक्ट जर असेल तर त्या प्रत्येक प्रोजेक्टला रेरा रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे मित्रांनो. आता दुसरं असं आहे की 8 फ्लॅटपेक्षा जर जास्त फ्लॅट तुम्ही बिल्डर बांधत असेल तर त्या प्रत्येक प्रोजेक्टला सुद्धा रेरा रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. आणि तिसरं असं आहे की तुम्ही ह्या दोन्हीपेक्षाही, समजा प्लॉटिंग जरी करताय आणि त्या प्लॉटिंगचा एरिया पण हा 500 स्क्वेअर मीटरच्या वर असेल तरी सुद्धा रेरा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. विदाऊट रेरा रजिस्ट्रेशन न करता तुम्ही कुठलंही जाहिरात, कुठलीही प्लॉटिंग करू शकत नाही, विकू शकत नाही, असा कायदा आहे मित्रांनो. आता तिसरा अजून कुठला राईट आहे की ज्या वेळेस ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काहीतरी सांगितले बिल्डरनं आणि आता तो देत नाही आहे, तर अशा फेक ॲडव्हर्टाइजमेंटचा, जे सांगितले ते देण्याचा, किंवा घर जे दिले त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे, तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला रेराच्या अंतर्गत तक्रार करता येईल मित्रांनो. हे तुमचे अधिकार आहेत. बिल्डरवर काय काय कार्यवाही करता येईल किंवा बिल्डरला कुठले कुठले राईट्स आहेत. बिल्डरला जर का 10% अमाऊंटही जर बुकिंगची घ्यायची असेल तर त्याला एस्क्रो अकाउंट उघडावं लागेल. एस्क्रो अकाउंटमध्ये 70% अमाऊंट त्याला ठेवावी लागेल आणि बाकीचे 10% अमाऊंट त्यावेळेस होम बायर्सची त्याला घेता येईल. असे नियम दिलेले. त्यानंतर त्याला प्रत्येक गोष्ट ही रेरा वेबसाईटला अपलोड करणे बंधनकारक आहे. नंतर अथॉरिटीकडून अप्रुव्हल घेणे आणि व्यवस्थित कन्स्ट्रक्शन करणे आणि वेळेत प्रोजेक्ट बांधून फ्लॅट होल्डरला फ्लॅट
देणे हे त्याच्यावर बंधनकारक आहे. तर या सर्व कायद्याअंतर्गत रेरामुळे बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण हे समजून घेऊ की रेरा अंतर्गत तुम्हाला कंप्लेंट करायची तर काय काय प्रोसिजर आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर का रेरा अंतर्गत कंप्लेंट करायची तर महारेरा वेबसाईटवर यायचं आहे. तिथे आपण ऑनलाईन आपली कंप्लेंट दाखल करायची आहे. प्रोजेक्टचे डिटेल्स टाकायचे आहेत, आपला फ्लॅट नंबर टाकायचा आहे, कुठली डिफेक्ट झालाय ते टाकायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि सगळ्यात शेवटी रेरासमोर हिअरिंग होईल आणि हिअरिंगमध्ये सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर जजमेंट येईल. तर याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, बिल्डरच्या विरोधात तुरुंगवास सुद्धा त्याला भोगावा लागू शकतो किंवा त्याला एक्स्ट्राचं कंपन्सेशन सुद्धा द्यावं लागू शकतं जर का वेळेत प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही तर या सगळ्या गोष्टी या रेरा अंतर्गत करता येतात मित्रांनो. या व्यतिरिक्त जर का अजून कुठल्याही माहितीविषयी तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये DM करा. मी त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला आपल्याला देईल. धन्यवाद.